नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय संभाव्य अशी काय प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक किती आहे? 5 आहे। कोणत्या विषयाची आहे? तर ही बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राची आपली 5वी प्रश्नपत्रिका आहे। जर याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसेल तर त्या सुद्धा पाहून घ्यायच्या आहेत, कारण त्या सुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने काय आहेत, अतिशय इम्पॉर्टंट आहेत। आता ही जी आपण संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केली आहे, ही कशाच्या आधारे केली? तर महा टीईटीच्या आतापर्यंत झालेले पेपर आहेत, म्हणजे 2013 पासून 2025 पर्यंतच्या झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत, या प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणावरती आधारित आपण काय केलेले आहे, हे अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे। आता ही प्रश्नपत्रिका कोणत्या पेपरसाठी उपयुक्त असणार आहे? तर ज्यांना महा टीईटीचा पेपर 1 द्यायचा आहे त्यांच्यासाठी पण उपयुक्त असणार आहे, आणि ज्यांना महा टीईटीचा पेपर 2 द्यायचा आहे म्हणजे दोन्ही पेपरसाठी काय असणार आहे, उपयुक्त असणार आहे। का बरं? तर पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा विषय काय आहे, सारखाच आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघा, मानसशास्त्र हे वर्तनाचे सकारात्मक विज्ञान आहे, ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? बघा, जर व्याख्या जर वाचली आणि जर पुस्तकातल्या व्याख्या वाचल्या तर ही व्याख्या आपल्याला काय आहे, थोडीशी वेगळी वाटते, पण ही व्याख्या आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेली आहे। मग इथं काहीच घाबरायचं नाही। बघा, मानसशास्त्र हे वर्तनाचे शास्त्र आहे, ही व्याख्या कोणाची आहे? तर जॉन बी वॉटसन म्हणजेच जे बी वॉटसन याची ही काय आहे, व्याख्या आहे, किंवा वॉटसनची व्याख्या आहे। ठीक आहे, फक्त आपल्या पुस्तकामध्ये व्याख्या कशी दिली? तर मानवी वर्तनाचे अभ्यास करणारं शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही जे टीईटीचं पुस्तक वाचता त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे। ठीक आहे, परंतु पेपरमध्ये आपल्याला काय विचारलं होतं त्यांनी? पहा, मानसशास्त्र हे वर्तनाचे सकारात्मक विज्ञान आहे, ही व्याख्या कोणाची आहे? मग याचा अर्थच काय होतोय की याचा अर्थही तोच होतोय की मानसशास्त्र हे वर्तनाचं शास्त्र आहे। मग मानसशास्त्राला वर्तनाचं शास्त्र कोणी म्हटलेलं आहे? वॉटसननी म्हणलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं। वर्तन शब्द म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर पहिला वॉटसन आला पाहिजे। ठीक आहे, मग याच वॉटसनला इथं दुसरा प्रश्न आपल्याला विचारला जातो की खालीलपैकी कोणाला वर्तनवादाचे जनक म्हणलं जातं? खालीलपैकी कोणाला वर्तनवादाचं जनक म्हटलं जातं? मग वर्तनवादाचा जनक सुद्धा कोणाला म्हणलं जातं? वॉटसनलाच म्हणलं जातं। ठीक आहे, त्याच्यानंतर बाकीचे जे काही पर्याय आहेत बाबा, ते पर्याय सुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात। मग हा जो विल्यम वुंट आहे हा खूप महत्त्वाचा आहे। या विल्यम वुंटला काय म्हणतात? तर याला प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणतात। प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला आहे की खालीलपैकी कोणाला प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणतात? मग कोणाला म्हणतात? विल्यम वुंटला म्हणतात। बरं, विल्यम वुंटला प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक का म्हणतात? तर या विल्यम वुंटने काय केलं होतं? 1879 मध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली होती। मग इथं असाही प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली? कोणी केली होती? तर ती सुद्धा विल्यम वुंटने केली होती, आणि ही कधी केली होती? 1879 ला केली होती। कुठे केली होती? तर जर्मनीमधल्या लिपझिग या विद्यापीठामध्ये केली होती। ठीक आहे, लक्षात ठेवायचं, जर्मनीमधल्या लिपझिग या विद्यापीठामध्ये त्याने काय केली होती? 1879 साली मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली होती, म्हणून त्याला काय म्हणतात? प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणतात। त्याच्यानंतर आपल्याला तिसरा ऑप्शन आहे पहा, सिगमंड फ्राईडचा। मग सिगमंड फ्राईड यांनी कोणता सिद्धांत मांडलाय? त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो, तर त्यांनी कोणता सिद्धांत मांडलेला आहे? तर मनोविश्लेषणवादाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे। प्रश्न परीक्षेमध्ये इथं सुद्धा विचारला होता। ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की अवबोध मनाचा अभ्यास कोणी केलेला आहे, किंवा मानसशास्त्राची व्याख्या अवबोध मनाचा अभ्यास करणारं शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केलेली आहे? तर ही सिगमंड फ्राईड यांनी मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पर्याय आहे आपला चौथा पहा, विल्यम जेम्स, तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। प्रश्न आपल्याला विचारला जातो की विल्यम जेम्स यांनी कोणत्या संप्रदायाची स्थापना केली होती? तर त्यांनी कशाची स्थापना केली होती? कार्यवाद या संप्रदायाची स्थापना केली होती। आणि विल्यम जेम्स यांनी कोणतं पुस्तक लिहिलंय याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो। मग त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलंय? तर त्यांनी प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी हे पुस्तक लिहिलेलं आहे। ठीक आहे, मग बघा, एका प्रश्नावरून आपण तुमचे जवळपास काय केलेत? 10 प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेत। वेगवेगळे एका प्रश्नापासून आपण 10 प्रश्न तयार केलेत, आणि यालाच काय म्हणतात? डीप विश्लेषण म्हणतात, किंवा संपूर्ण सखोल अभ्यास करणं म्हणतात। म्हणजे या घटकावरती बघा, आता आपल्याला कितीही फिरून प्रश्न विचारताय, तुमचा प्रश्न किंवा तुमचं उत्तर या ठिकाणी परीक्षेमध्ये अजिबात चुकणार नाही। आणि मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो, इथं आपण स्क्रीनवरती जेवढं लिहिलंय ना तेवढ्यापैकी एक तरी प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये 100% विचारला जाणार, कारण आतापर्यंत प्रत्येक परीक्षेचं जर विश्लेषण केलं आपण, काय केलं पहा,
2013 पासून 25 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलेलं आहे. त्या विश्लेषणाचे तुम्हाला व्हिडिओ पण आपण टाकलेले आहेत. प्रत्येक प्रकरणानुसार व्हिडिओ टाकलेले आहेत आपण अगोदर. ते तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा पाहून घ्या, कारण परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न 100% म्हणजे 100% विचारला जाईल, म्हणून हे सगळं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 पहा. थोडंसं झूम करतो म्हणजे व्यवस्थित दिसेल. मागचा प्रश्न मोठा होता म्हणून थोडं कमी झूम केलं होतं. पहा, अलेक्स ऑसबॉर्न यांनी खालीलपैकी कोणती पद्धत विकसित केली आहे? कोणी? अलेक्स ऑसबॉर्न यांनी कोणती पद्धत विकसित केली आहे? तर त्यांनी बुद्धिमंथन ही पद्धत विकसित केलेली आहे. ठीक आहे. मग इथं प्रश्न विचारला जातो अजून आपल्याला की बुद्धिमंथन या पद्धतीमध्ये विद्यार्थ्याच्या कशाला वाव दिला जातो? तर कशाला? तर विद्यार्थ्याच्या सर्जनशीलतेला किंवा कल्पना शक्तीला या ठिकाणी वाव दिला जातो. ठीक आहे. अजून एक प्रश्न आपल्याला विचारू शकतात खालील, की प्रश्न असं विचारू शकतात की खालीलपैकी कोणी बुद्धिमंथन ही पद्धती विकसित केली? मग कोणी केलेली आहे बुद्धिमंथन ही पद्धत विकसित? तर ती अलेक्स ऑसबॉर्न यांनी विकसित केली आहे. कशासाठी विकसित केली ही पद्धती त्यांनी? तर विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी विकसित केली आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 पहा काय विचारलंय. थॉर्नडाईकच्या उपपत्तीनुसार, हे जे थॉर्नडाईक आहे ना मित्रांनो, हा एवढा इम्पॉर्टंट आहे ना, याच्यावरती आतापर्यंत झालेल्या प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. मग थॉर्नडाईकच्या उपपत्तीनुसार एखादी गोष्ट शिकण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिक आणि शारीरिक तयारी असणे आवश्यक आहे. हा नियम कोणत्या नावाने ओळखला जातो? बघा, प्रश्नाच्या शब्दामध्येच हे जे प्रश्न आहेत ना मित्रांनो, मानसशास्त्राचे प्रश्न तुम्हाला वाचायला कसे वाटतात? थोडेसे मोठे वाटतात. प्रश्न 2-3 ओळीचा वाटतो. आता हाच प्रश्न पहा, 2 ओळी होऊन 1 ओळ खाली आली म्हणजे 2.5 ओळीचा प्रश्न आहे. पण प्रश्न काय आहे? खूप सोपा आहे. त्यांनी याच्यामध्येच उत्तर दिलंय. तयारी असणे म्हणजेच कशाचा नियम आहे? तर तयारीचा नियम आहे. कशाचा नियम आहे? तयारीचा नियम आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, आपण याच्या मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण याच्यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुन्हा देतो. थॉर्नडाईकने अध्ययनाचे किती नियम सांगितलेले आहेत? 3 नियम सांगितलेत. हे 3ही नियम तुम्हाला क्रमासह पाठ करायचे आहेत. याच्यामधला पहिला नियम कोणता आहे? तो तयारीचा नियम आहे. दुसरा नियम कोणता आहे? सरावाचा नियम आहे. आणि तिसरा नियम कोणता आहे? तर तिसरा परिणामाचा नियम आहे. असे 3 अध्ययनाचे नियम सांगितलेत. मग प्रश्न आपल्याला असाही विचारला जातो की खालीलपैकी कोणी अध्ययनाचे नियम सांगितलेत? मग कोणी सांगितलेले आहेत? थॉर्नडाईकने सांगितलेत. थॉर्नडाईकची उपपत्ती कोणती आहे? तर त्याची उपपत्ती आहे प्रयत्न प्रमाद उपपत्ती. या उपपत्तीमध्येच त्याने काय केलेले आहेत? अध्ययनाचे हे नियम सांगितलेले आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. 4 नंबर, लेव वायगोत्स्की. आता हे वायगोत्स्की असते किंवा वायगोत्स्की असते. ठीक आहे. याच्यावरती जास्त अर्थ द्यायचा नाही. जसा उच्चार असेल तसा तो काय असतो? बरोबर असतो, कारण हा इंग्लिशमधून मराठी ट्रान्सलेट केलेला असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे शब्द आपल्याला उच्चारले जातात त्या ठिकाणी. ठीक आहे. मग यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांता बालकाला तात्पुरती दिली जाणारी मदत किंवा आधार याला काय म्हटलं जातं? मग सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतानुसार बालकाला तात्पुरती दिली जाणारी मदत किंवा आधार याला काय म्हणतात? तर याला स्कॅप फोल्डिंग म्हणतात. काय म्हणतात? स्कॅप फोल्डिंग म्हणतात. ठीक आहे. स्कॅप फोल्डिंग म्हणजेच काय करणे? तर आधार देणे. प्रश्न हाही विचारलेला, स्कॅप फोल्डिंग म्हणजे काय करणे? तर आधार देणे. याला काय म्हणतात? स्कॅप फोल्डिंग म्हणतात. आणि प्रश्न असा सुद्धा विचारलेला आहे की सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतानुसार बालकाला जो आधार दिला जातो हा कसा दिला जातो? तर हा कसा दिला जातो पहा, हा तात्पुरत्या स्वरूपामध्ये दिला जातो. कशा स्वरूपामध्ये दिला जातो? तात्पुरत्या स्वरूपामध्ये दिला जातो. ठीक आहे. बाकीचे जे पर्याय आहेत त्यांची सुद्धा माहिती बघणं आपल्याला गरजेचं आहे, कारण त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग पहिला पर्याय काय बघा, समीपस्थ विकास क्षेत्र. मग प्रश्न विचारला जातो की समीपस्थ विकास क्षेत्र त्यालाच काय म्हणतात? झेडपीडी म्हणतात. म्हणजे काय? मग समीपस्थ विकास क्षेत्र म्हणजे काय? मूल स्वतः काय करू शकते आणि इतरांच्या मदतीने काय करू शकते यामधील जो काही अंतर आहे किंवा ज्यामधला जो काही फरक आहे त्याला काय म्हणतात? समीपस्थ विकासाचं क्षेत्र म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आत्मसातकरण, त्यालाच ॲसिमिलेशन म्हणतात. मग याचा अर्थ काय होतो? तर नवीन माहिती जुन्या ज्ञानरचनेत समाविष्ट करणे यालाच काय म्हणतात? आत्मसातीकरण म्हणतात. ठीक आहे. आणि समतोलन म्हणजे काय? तर नवीन आणि जुन्या ज्ञानामध्ये सुसंवाद साधणे किंवा संतुलन साधणे म्हणजेच काय? समतोल होय. ठीक आहे. 4ही पर्याय या ठिकाणी आपले महत्त्वाचे आहेत. आपल्याला परीक्षेत त्यांच्यावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. पुढे बघा 5 नंबर, आगामी अध्ययन उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली ज्यामध्ये नवीन माहिती पूर्वज्ञानाशी जोडण्यावरती भर दिला जातो? आगामी अध्ययन पद्धती मग ही कोणी मांडलेली आहे? तर ही डेव्हिड आसुबेलनी मांडलेली आहे. प्रश्न इथं असाही विचारला जाऊ शकतो
की या आगामी अध्ययन उपपत्तीमध्ये कशावर भर दिला जातो, तर कशामध्ये, तर पहा नवीन माहिती पूर्व ज्ञानाशी जोडण्यावरती काय केला जातो, या उपपत्तीमध्ये भर दिला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर डेव्हिड आसुबल यांनी अजून एक उपपत्ती मांडलेली, ती कोणती पहा, तर अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्ती सुद्धा कोणाची आहे, तर ही सुद्धा डेव्हिड आसुबेलचीच आहे. आणि आगामी संघटक उपपत्ती सुद्धा कोणाची आहे, तर ही सुद्धा डेव्हिड आसुबलचीच आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे काही पर्याय बघा, जेरॉम ब्रुनर, मग जेरॉम ब्रुनरची कोणती उपपत्ती आहे, तर त्याची उपपत्ती आहे शोधक अध्ययन उपपत्ती. कोणाची आहे ही, जेरॉम ब्रुनरची आहे. परीक्षेत आपल्याला विचारू शकतात. त्याच्यानंतर अजून त्यांनी काय मांडलेलं आहे, तर त्यांनी ज्ञानाची संरचना ही संकल्पना सुद्धा कोणाची आहे, तर ती जेरॉम ब्रुनरची आहे. ठीक आहे. बाकीचे पर्याय सुद्धा महत्त्वाचे आहेत. पुढचा 3 नंबर पर्याय बघा, कर्ट लेविन आहे. मग कर्ट लेविनची उपपत्ती कोणती आहे, याच्यावरती तर आपल्याला वारंवार प्रश्न विचारला आहे. मग कर्ट लेविनने कोणती उपपत्ती मांडलेली आहे, तर क्षेत्रीय उपपत्ती मांडलेली किंवा क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती त्यांनी मांडलेली आहे. आणि त्यामध्ये त्याने कशावरती भर दिलाय पहा, तर व्यक्ती आणि पर्यावरण यांच्या आंतरक्रियेवरती त्याने भर दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्किनरची उपपत्ती कोणती आहे, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. स्किनरची उपपत्ती कोणती आहे, तर ती आहे साधक अभिसंधान उपपत्ती. हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये काय केलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हे जे पर्याय आहेत ना, चारही पर्यायावरती आपल्याला काय केलेलं आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. मग तुमचा तो डेव्हिड आसुबेल असू द्या, जेरॉम ब्रुनर असू द्या, कर्ट लेविन असू द्या किंवा स्किनर असू द्या, ह्या सगळ्यावरती आतापर्यंत आपल्याला प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळे पुढेही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. एक छोटीशी सूचना आहे मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असे टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या महा टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आतापर्यंत झालेल्या महा टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील, तर त्या तुम्हाला उत्तरासहित भेटतील किंवा उत्तर सूची सहित तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण प्रश्नपत्रिका पाठवल्या जातील. ठीक आहे. मग यामध्ये कोणत्या प्रश्नपत्रिका असतील, तर आतापर्यंत झालेल्या सगळ्या, म्हणजे आतापर्यंत म्हणजेच कधी 2013 पासून आतापर्यंत झालेल्या सगळ्या, मग कोणत्या पेपरच्या असतील, तर पेपर 1च्या पण असतील आणि पेपर 2च्या पण सगळ्या प्रश्नपत्रिका असतील. 2013 पासून आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका असतील, पेपर 1च्या पण असतील आणि पेपर 2च्या पण असतील. त्याचसोबत तुम्हाला अभ्यास करण्यासाठी अतिशय IMP नोट्स दिल्या जातील. मग यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयांचा या ठिकाणी काय असेल, समावेश असेल. त्याचबरोबर जे काही शालेय पुस्तकं आहेत आपले, कोणते, तर इयत्ता 4थी पासून इयत्ता 8वी पर्यंतचे जे काही शालेय पुस्तकं आहेत त्यांच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला दिल्या जातील. मग त्यामध्ये 4थी ते 8वीचा इतिहास राहील, भूगोल राहील, राज्यशास्त्र राहील आणि विज्ञान विषय राहील. ठीक आहे. मग या सगळ्या मटेरियलची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या आणि शिक्षक बांधवांच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर ऑफरनुसार तुम्ही जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटेल, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटेल. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. व्हॉट्सअप नंबर कोणता आहे आपला, 77 75 88 12 88. या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे. काय मेसेज करायचा आहे, की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा, मेसेज करायचा आहे. मग तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर पाठवलं जाईल. त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं, 139 रुपये पाठवायचे. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतं, सोपं असतं, सुरक्षित असतं आणि आपले पैसे चुकून दुसऱ्याच किंवा तिसऱ्या व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. बऱ्याच जणांना स्कॅनरवरती पैसे पाठवण्यास अडचण येत आहे, तर त्यांनी डायरेक्ट गुगल पे किंवा फोनपेला, आपला गुगल पे फोनपे नंबर आहे 96 89 14 16 30, या नंबरवरती जरी डायरेक्ट 139 रुपये पाठवले तरी त्यांना टेस्ट सिरीज मिळेल, काही हरकत नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट केल्यावरती त्याचा काय करायचा आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो आपल्याला व्हॉट्सॲपवरती तो स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे आपला, पुन्हा एकदा सांगतो, 77 75 88 12 88. हा आपला काय आहे, व्हॉट्सॲप नंबर आहे. या व्हॉट्सॲप नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल 5 मिनिटाच्या आतमध्ये कुठं पाठवलं जाईल, तर ते व्हॉट्सॲपवरतीच पाठवलं जाईल. कशाच्या स्वरूपामध्ये, तर ते PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला संपूर्ण मटेरियल त्या ठिकाणी पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6 काय विचारले बघा, कोहलरबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांतानुसार समाजाचे नियम व कायदे पाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हा विचार नैतिकतेच्या कोणत्या पातळीत दिसून येतो. मग नैतिकतेचा हा विचार कोणत्या पातळीमध्ये दिसून येतो, तर हा परंपरागत पातळीमध्ये दिसून येतो. इथं पुढचा प्रश्न आपल्याला कसा विचारू शकते,
तर नैतिक विकास सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? मग नैतिक विकास सिद्धांत कोणाचा आहे? तर तो कोहलरबर्ग याचा आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार परंपरागत पातळी म्हणजे काय हेही विचारू शकतात. मग परंपरागत पातळी हा कितवा टप्पा आहे? तर परंपरागत पातळीच्या चौथ्या टप्प्यामध्ये मूल काय करते पहा, सामाजिक नियम, कायदे आणि कर्तव्याचे पालन केवळ समाज व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी करते. ठीक आहे. कशासाठी करते? तर समाज व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी करते. ठीक आहे. कोणत्या टप्प्यामध्ये किंवा कोणत्या पातळीमध्ये? तर परंपरागत पातळीमध्ये. इतर बाकीच्या पातळी कोणत्या आहेत बघा? पहिली पूर्व परंपरागत पातळी आहे. मग या पातळीमध्ये काय करते मूल? केवळ काय करते पहा, शिक्षा टाळण्यासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी काय करते? नियम पाळते. कोणत्या पातळीमध्ये? तर पूर्व परंपरागत पातळीमध्ये. आणि उत्तर परंपरागत पातळीमध्ये व्यक्ती काय करते पहा, वैश्विक नैतिक तत्वे आणि मानवी हक्कांना कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानते. कोणत्या पातळीमध्ये? मग इथं प्रश्न कसा विचारू शकतात की मूल शिक्षा टाळण्यासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी नियम पाळतं, हे कोणत्या पातळीमध्ये येतंय? तर हे कोणत्या पातळीमध्ये येतंय? तर हे पूर्व परंपरागत पातळीमध्ये येतंय. याच्यावरती कसा प्रश्न विचारू शकतात की व्यक्ती वैश्विक नैतिक तत्वे आणि मानवी हक्कांना कायद्यापेक्षा श्रेष्ठ कोणत्या पातळीमध्ये मानतं? तर कोणत्या? उत्तर परंपरागत पातळीमध्ये. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7 काय विचारला बघा. एखाद्या विद्यार्थ्याला गणितातील क्रिया जसे की बेरीज, वजाबाकी, गुणाकार समजण्यात आणि आकडेमोड करण्यात तीव्र अडचण येत असेल तर तो कोणत्या प्रकारचा सुप्त अक्षमतेने ग्रस्त आहे? मग ही कोणती अक्षमता आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याला काय आहे? गणिती क्रियामध्ये अडचण येते. एवढा शब्द महत्वाचा आहे. कोणत्या क्रियामध्ये अडचण येते? गणिती क्रियामध्ये. मग ही कोणती हे आहे? तर ही डिसकॅल्क्युलिया. कोणती आहे? डिसकॅल्क्युलिया. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं, हे लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला? कॅल्क्युलिया. कॅल्क्युलेटर आपण कशासाठी वापरतो? तर कॅल्क्युलेटर आपण गणिती क्रिया करण्यासाठी वापरतो. आणि डिस म्हणजे काय असतंय? तर डिस म्हणजे काय असतंय? काहीतरी कमतरता असते किंवा अक्षमता असते. मग कॅल्क्युलिया म्हणजे काय? गणिती क्रिया. आणि डिसकॅल्क्युलिया म्हणजे काय? गणिती क्रिया करण्यामधील अक्षमता आहे. ठीक आहे. बाकीच्या अक्षमता सुद्धा महत्त्वाच्या आहेत, त्या सुद्धा लक्षात ठेवायच्या. त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. मग डिसलेक्सिया म्हणजे काय? तर डिसलेक्सिया म्हणजे वाचनाशी संबंधित अक्षमता आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय होतं? शब्द किंवा अक्षर काय होतात? कधी कधी उलटे दिसतात किंवा वाचताना चुकतात. पुढची अध्ययन क्षमता कोणती आहे? तर ती डिस्ग्राफिया आहे. डिस्ग्राफिया म्हणजे काय? तर ही लेखनाशी संबंधित अक्षमता आहे. आणि डिस्प्रॅक्सिया म्हणजे काय? तर ही स्नायूंच्या समन्वयाशी संबंधित काय आहे? अध्ययन अक्षमता आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या अध्ययन अक्षमता खूप महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवायच्या. परीक्षेत आपल्याला वारंवार विचारलेल्या आहेत. पुढे बघा 8 नंबर. खालीलपैकी कोणते बुद्धी गुणांकाचे सूत्र अचूक आहे जे स्टर्न यांनी सुचवले आणि टर्मन यांनी पूर्ण केलं आहे? मग बुद्धी गुणांकाचं सूत्र कोणतं आहे? तर कोणतं आहे? IQ बरोबर MA भागिले CA गुणिले 100 हे काय आहे? बुद्धी गुणांकाचं सूत्र आहे. याच सूत्राला मराठीमध्ये कसं वाचतात? तर बुद्ध्यांक बरोबर, मराठीत कसं वाचतात पहा, बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. लक्षात आलं? मग हे MA म्हणजे काय असतंय? मेंटल एज म्हणजेच मानसिक वय. आणि हे CA म्हणजे काय असतंय? तर ते क्रोनॉलॉजिकल एज म्हणजेच शारीरिक वय असते. हे सूत्र जर लिहिलं तर कसं असतं हे बघा, MA छेदामध्ये काय असतंय? CA आणि गुणिले 100 असते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. म्हणजेच काय? मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 हे काय आहे? बुद्धी गुणांकाचं किंवा IQचं सूत्र आहे. लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये आपल्याला वारंवार याच्यावरती प्रश्न विचारलाय. आणि हे सूत्र कोणी सुचवलं होतं पहा? तर हे सुरुवातीला स्टर्नने सुचवलं होतं, परंतु या सूत्राचा विकास कोणी केलाय किंवा पूर्ण कोणी केलं हे सूत्र? तर हे टर्मननी केलं. मग हे सूत्र कोणाचं आहे? तर टर्मनचं आहे. हे लक्षात राहू द्या, प्रश्न परीक्षेत विचारला तर. पुढे जाऊया 9 नंबर. अल्बर्ट बांदुरा यांच्या सामाजिक अध्ययन उपपत्तीनुसार निरीक्षणात्मक अध्ययनाचा योग्य क्रम कोणता? सामाजिक अध्ययन उपपत्तीनुसार काय विचारले आपल्याला? निरीक्षणात्मक अध्ययनाचा योग्य क्रम कोणता असणार आहे? मग या ठिकाणी बघा बरं, योग्य क्रम कोणता असणार आहे? तर सगळ्यात आधी काय लागतंय? अवधान लागतंय, त्याच्यानंतर धारणा लागते, नंतर पुनरुत्पादन लागतंय आणि सर्वात शेवटी प्रेरणा लागते. ठीक आहे. हा काय आहे? सामाजिक अध्ययन उपपत्तीनुसार निरीक्षणात्मक अध्ययनाचा योग्य क्रम आहे. आणि कोणाच्या मते? तर अल्बर्ट बांदुराच्या मते. मग त्याच्या मते बघा, निरीक्षणाद्वारे शिकताना प्रथम काय करतंय? मॉडेलकडे काय जातंय? अवधान जातंय. सुरुवातीला काय करावं लागतंय? अवधान द्यावं लागतंय, म्हणजे त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतंय. त्यानंतर ते मनात धारण करावं लागतंय आणि त्यानंतर त्याची
कृती स्वरूपात पुनरुत्पादन करावं लागतंय आणि शेवटी त्या कृतीसाठी प्रेरणा आवश्यक असते. मग क्रम लक्षात ठेवा, काय आहे? पहिलं अवधान आहे, नंतर धारणा आहे, नंतर पुनरुत्पादन आहे आणि प्रेरणा आहे. ठीक आहे, क्रम लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये आपल्याला जशाच्या तसा क्रम विचारलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 10. प्रगतशील शिक्षणाचे जनक मानले जाणारे जॉन डुई यांच्या मते शिक्षण ही कोणती प्रक्रिया आहे? मग जॉन डुईच्या मते शिक्षण ही कोणती प्रक्रिया आहे? तर ही त्रिकेंद्रीय प्रक्रिया आहे. मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला अवघड वाटत असतील, 100% प्रश्न अवघड आहेत, परंतु ज्यांनी आपली बॅच जॉईन केलेली आहे त्यांना हे प्रश्न चुटकीसरशी सुचत असतील, कारण आपण तेवढी त्यांची तयारी काय केली आहे त्या ठिकाणी करून घेतलेली आहे बॅचमध्ये. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, जर तुम्ही आपली मानसशास्त्राची बॅच केली, मानसशास्त्राचा कोर्स केला, तर तुम्हाला त्या ठिकाणी 30 पैकी किती 25 पेक्षा जास्त मार्क काय होणार? 100% पडणार. 30 पैकी किती? 25 पेक्षा जास्त मार्क पडणार. दुसरा विषय कोणता आहे आपल्या बॅचमध्ये? तर तो मराठी आहे. मराठीमध्ये तुम्हाला 30 पैकी किती मार्काची आपण गॅरंटी देतोय? तर 28 किंवा 29 मार्क 100% पडणार. एवढी आपण आपल्या बॅचनुसार काय करतो तुम्हाला गॅरंटी देत आहोत. ठीक आहे, मग जॉन डू यांनी काय म्हटलंय? तर अध्ययन ही काय आहे? त्रिकेंद्रीय प्रक्रिया आहे. इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणाला प्रगतशील शिक्षणाचे जनक मानलं जातं? म्हणजे त्यांनीच आपल्याला हिंट दिली की पुढचा प्रश्न तुम्हाला कसा विचारला जाऊ शकतो. मग काय विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणाला प्रगतशील शिक्षणाचे जनक मानलं जातं? तर कोणाला मानलं जातं? जॉन डुई यांनी. जॉन डुई यांनी काय म्हटलंय? शिक्षणाला त्रिकेंद्रीय प्रक्रिया म्हटलंय. मग हे 3 केंद्र कोणते आहेत बाबा विचारू शकतात की नाही? तर यामध्ये एक कोण आहे? एक आहे शिक्षक, दुसरा कोण आहे? विद्यार्थी आहे, आणि तिसरं कोण आहे? समाज किंवा अभ्यासक्रम आहे. इथं अभ्यासक्रम लक्षात ठेवा, प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. ठीक आहे, शिक्षक, विद्यार्थी आणि अभ्यासक्रम अशी ही काय आहे? त्रिकेंद्रीय प्रक्रिया आहे शिक्षण म्हणजे किंवा अध्ययन म्हणजे. कोणाच्या मते? जॉन डुईच्या मते. त्याच्यानंतर बघा, ही जी अध्ययन प्रक्रिया आहे किंवा शिक्षण प्रक्रिया आहे याला अगोदर कोणीतरी द्विकेंद्रीय प्रक्रिया म्हटलं होतं. मग ही द्विकेंद्रीय प्रक्रिया कोण म्हटलं होतं? तर तो जॉन ॲडम्स म्हटला होता. आणि याने हे 2 केंद्र कोणते सांगितले होते? तर शिक्षक आणि विद्यार्थी हे 2च केंद्र सांगितले होते. या जॉन डुई नंतर कोण आला? जॉन ॲडम्स आला. सॉरी, या जॉन ॲडम्स नंतर कोण आला? जॉन डुई आला. आणि तो काय म्हटलं? बाबा ॲडम्स, तुझं काहीतरी चुकतंय. शिक्षण ही 2 केंद्रीय प्रक्रिया नसून ही काय आहे? ही त्रिकेंद्रीय प्रक्रिया आहे. आणि तू याच्यामध्ये कशाचा समावेश करायचा विसरलास? तर याच्यामध्ये अभ्यासक्रमाचा समावेश करायचा विचारलास. आणि त्याने काय केला? जॉन डुईने याच्यामध्ये अभ्यासक्रम ह्या 3ऱ्या केंद्राचा किंवा 3ऱ्या बिंदूचा काय केला? त्यामध्ये समावेश केला. मग लक्षात ठेवा, द्विकेंद्रीय प्रक्रिया कोण म्हटलंय? जॉन ॲडम्स म्हटलाय. आणि त्रिकेंद्रीय प्रक्रिया कोण म्हटलाय? जॉन डुई म्हटलाय. दोघांच्या मध्ये पहिले 2 केंद्र सारखेच आहेत. शिक्षक, एक शिक्षक आहे आणि दुसरा विद्यार्थी आहे. आणि जॉन डुईने 3रं केंद्र कोण सांगितलं? अभ्यासक्रम सांगितला. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे तो काय म्हटला? ही त्रिकेंद्रीय प्रक्रिया आहे. एका ठिकाणी आहे शिक्षक, एक केंद्र आहे विद्यार्थी आणि एक केंद्र आहे अभ्यासक्रम. ठीक आहे, पुढे जाऊया. 11 नंबर. गिलफोर्ड यांच्या बुद्धिमत्तेविषयक संरचनेत प्रामुख्याने कोणते 3 घटक समाविष्ट आहेत? काय विचारलंय की जो काही गिलफोर्ड आहे याची कोणती संरचना आहे? पहा, बुद्धिमत्ताविषयक संरचना आहे. यामध्ये कोणते 3 घटक आहेत? मग यामध्ये 3 घटक त्यांनी कोणते सांगितलेत? तर आशय सांगितलाय, नंतर क्रिया सांगितलंय आणि शेवटी निर्मिती किंवा उत्पादने सांगितलेत. म्हणजे हे 3 घटक त्याने बुद्धिमत्ताविषयक संरचनेत सांगितलेले आहेत. कोणी? तर ते जेफी गिलफोर्ड यांनी सांगितलेत. बघा, जेफी गिलफोर्ड यांनी काय केलं? बुद्धिमत्तेची त्रिमितीय सिद्धांत मांडलाय. मग प्रश्न विचारू शकतात की नाही की बुद्धिमत्तेचा त्रिमितीय सिद्धांत कोणी मांडला? तर तो जेफी गिलफोर्ड यांनी मांडलाय. आणि हे त्रिमिती म्हणजे हे 3 बिंदू कोणते आहेत किंवा 3 आयाम कोणते आहेत? बघा, तर हे 3 आयाम कोणते आहेत? पहिला आहे आशय, नंतर आहे क्रिया किंवा प्रक्रिया आणि तिसरा आहे उत्पादने किंवा निर्मिती, ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न परीक्षेत विचारला होता. ठीक आहे, पुढे बघा 12 नंबर. बघा, आता हे प्रश्न वाचायला थोडे मोठाले वाटतात पण प्रश्न खूप सोपे आहेत मित्रांनो. बघा, मुलाला सुरुवातीला सर्वच 4 पायांच्या प्राण्यांना कुत्रा म्हणण्याची सवय असते, पण नंतर मांजर व कुत्रा फरक समजल्यावरती स्वतःच्या ज्ञानात बदल करते. मग पियाजेच्या मते या बदलास काय म्हणतात? आता काय सांगितलंय की बाबा लहान मुलगा असतो, पहिले तो बघा प्रत्येक प्राणी दिसला की त्याला कुत्रा म्हणतो, नाही तर हंबा म्हणतो. बघा, हंबा. आता माझा मुलगा तर काय म्हणतो? पहिल्यांदा काय म्हणायचं? त्याला प्रत्येक प्राणी दिसला की तो माझा हंबा आली. ठीक आहे, पण आता त्याला काय कुत्र्यातला फरक कळतोय, मांजरातला फरक कळतोय, गाय कोणती आहे ती कळते, म्हैस कोणती आहे ते पण कळतं. ठीक आहे, मग हा कोणता बदल आहे? तर हे काय आहे? हे समायोजन आहे. काय आहे? समायोजन आहे. मग बघा, जेव्हा नवीन अनुभवामुळे बालक आपल्या जुन्या मानसिक रचनेत
किंवा संकल्पनेत बदल करते तेव्हा त्याला काय म्हणतात, समायोजन म्हणतात किंवा समवेशन म्हणतात. म्हणजे पहिली त्याची काय होती, पहिली मानसिक रचना काय होती की 4 पायाचा प्राणी दिसला, असा प्राणी दिसला की त्याला काय म्हणायचं, हंबा म्हणायचं किंवा कुत्रा म्हणायचं. नंतर त्याने काय केलं, त्याच्यामध्ये बदल केला. त्याच्या लक्षात आलं की बाबा हंबा वेगळी, कुत्रा वेगळा, गाय वेगळी आहे, म्हैस वेगळी आहे, मांजर वेगळी आहे. ठीक आहे, मग त्याला आपण काय म्हणतो, समायोजन म्हणतो किंवा समवेशन म्हणतो. आणि कोणाच्या मते, तर पियाजेच्या मते. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, हे प्रश्न वाचायला मोठे वाटतात पण सोडायला खूप सोपे प्रश्न आहेत. पुढे जाऊया. कार्ल रॉजर्स यांनी मांडलेल्या अनुभवजन्य अध्ययन सिद्धांतात शिक्षकाची भूमिका प्रामुख्याने कशी असते. मग शिक्षकाची भूमिका कशी असते बघा, सुलभक किंवा मार्गदर्शक असते. आता बघा, तुम्ही बाकीचे पर्याय जरी वाचले ना तरी तुम्ही उत्तरापर्यंत येऊ शकता. काय येऊ शकता, तर तुम्हाला आपण काय सांगितलंय, मानसशास्त्रामध्ये तुम्हाला उत्तर देताना कसं द्यायचंय, पॉझिटिव्ह उत्तर द्यायचंय, निगेटिव्ह उत्तर द्यायचं नाही. मग इथं बघा, शिक्षक कसा असावा, हुकुमशाह किंवा नियंत्रक असावा अशी आपली शिक्षण पद्धती सांगते का, नाही. फक्त केवळ माहिती देऊन चालतंय का बाबा विद्यार्थ्याला, नाही चालत. आणि मूल्यमापन करणारे कठोर परीक्षक किंवा कठोर मूल्यमापन चालतंय का, नाही. आपण काय केलेलं आहे शिक्षणामध्ये, लवचिक मूल्यमापन पद्धती किंवा आपण निरंतर म्हणजे काय, सर्वकष मूल्यमापन पद्धती स्वीकारलेली आहे. मग कार्ल रॉजर्स यांनी मांडलेल्या अनुभवजन्य अध्ययन सिद्धांतानुसार शिक्षक कसा असावा, सुलभक किंवा मार्गदर्शक असावा. इथं प्रश्न दुसरा असाही विचारू शकतात की अनुभवजन्य अध्ययन सिद्धांत कोणी मांडला. मग हा कोणी मांडलाय, तर कार्ल रॉजर्सने मांडलेला आहे. सगळ्या बाजूनी विचार करायचा आपल्याला. ठीक आहे, पुढे जाऊयात. 14 नंबर, खालीलपैकी कोणते वर्तन हे आंतरिक प्रेरणेचे अचूक उदाहरण आहे. बघा, प्रश्न वाचायला मोठाले आहेत पण सोपे प्रश्न आहेत. मग आंतरिक प्रेरणेचं अचूक उदाहरण विचारलं. ठीक आहे, आता प्रेरणा किती प्रकारची असते, 2 प्रकारची असते. कोणती असते, 2 प्रकारची. एक असते आंतरिक प्रेरणा आणि दुसरी काय असते, बाह्य प्रेरणा असते. ठीक आहे, एक आंतरिक प्रेरणा असते, दुसरी बाह्य प्रेरणा असते. मग शिक्षकांच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी अभ्यास करणे, वर्गात पहिला नंबर येऊन बक्षीस मिळवण्यासाठी शिकणे आणि केवळ स्वतःला आनंद मिळतो आणि विषयाची आवड आहे म्हणून चित्र काढणे, त्यालाच काय म्हणतात, आंतरिक प्रेरणा म्हणतात. ठीक आहे, आंतरिक प्रेरणा म्हणजे काय, स्वतःच्या मनातून आलेली प्रेरणा, त्याला काय म्हणतो आपण, आंतरिक प्रेरणा म्हणतो. मग ह्या बाकीच्या ज्या प्रेरणा आहेत, ह्या बाकीच्या प्रेरणा कोणत्या आहेत, बाह्य प्रेरणा आहेत. बघा, शिक्षा टाळणे, बक्षीस मिळवणे आणि कौतुक मिळवणे, ही सर्व काय आहेत, बाह्य प्रेरणेची उदाहरणं आहेत. मग इथं प्रश्न आपल्याला असं सुद्धा विचारला जातो की प्रेरणा किती प्रकारची असते, तर प्रेरणा किती प्रकारची असते, 2 प्रकारची. कोणते 2 प्रकार असतात, एक असते आंतरिक प्रेरणा आणि दुसरी काय असते, बाह्य प्रेरणा असते. ठीक आहे, पाठांतर करायची गरज नाही, फक्त समजून घ्या. आंतरिक प्रेरणा म्हणजे काय, स्वतःच्या मनातून आलेली प्रेरणा, स्वतःला इच्छा होऊन वाटतं की ही गोष्ट मी केली पाहिजे. ठीक आहे, आणि बाह्य प्रेरणा म्हणजे काय, तर बाकीचे घटक तुम्हाला फोर्स करतात. तिथं काहीतरी आपल्याला आमिष आहे, आपल्याला काहीतरी शिक्षा टाळायची, काहीतरी बक्षीस मिळवायचं आहे, किंवा पालकांनी आपल्याला सांगितलं बाबा तू जर पहिला आला तर मी तुला एक मोटरसायकल घेऊन देईल किंवा आयफोन घेऊन देईल, आणि म्हणून आपण अभ्यास करतो. तर ह्या कोणत्या प्रेरणा झाल्या, ह्या बाह्य प्रेरणा झाल्या. पण मला त्या विषयामध्ये आवड आहे, मला नवीन माहिती मिळवण्यामध्ये आवड आहे, मग त्याच्यासाठी जी प्रेरणा असते तिला आपण काय म्हणतो, आंतरिक प्रेरणा म्हणतो. ठीक आहे, समजून घ्या, पाठांतर अजिबात करू नका. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 15 नंबर काय विचारलं बघा, क्रॅशमर यांनी मानवाच्या शारीरिक रचनेवरून व्यक्तिमत्वाचे जे प्रकार पाडले त्यात ॲथलेटिक ठीक आहे, ॲपायचे ॲथलेटिक्स प्रकारच्या व्यक्तीचे वैशिष्ट्य कोणते. आता ॲथलेटिक्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कोण येतो, खेळाडू येतो. मग खेळाडू कसा असतो, खेळाडू लठ्ठ असतो का आरामप्रिय असतो, तर खेळाडू लठ्ठ नसतो, आरामप्रिय नसतो. हाडकुळा, लाजाळू किंवा एकलकोंडा म्हणजे खेळाडू राहील का, किंवा खेळाडू वृत्ती राहील का, नाही. तर खेळाडू वृत्ती म्हणजे काय, सुदृढ स्नायू, उत्साही आणि खेळाडू वृत्ती हे कोणाचं आहेत, ॲथलेटिक्स किंवा खेळाडूचे लक्षण आहेत. ठीक आहे, मग त्यामध्ये तुम्हाला बाकीच्या पण पर्याय लक्षात ठेवायचे. पहा, लठ्ठ आणि आरामप्रिय व्यक्तीला त्यांनी काय म्हटलंय, तर त्यांनी गोल काय प्रकार म्हटलाय. हाडकुळा आणि लाजाळू व्यक्तीसाठी त्यांनी काय म्हटलंय, शिनकाय प्रकार म्हटलाय. ठीक आहे, मग हे बाकीचे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. खूप सोपं आहे, याच्यामध्ये काही अवघड नाही. पुढे बघा, एखाद्या जुन्या कौशल्याचा नवीन कौशल्य शिकताना अजिबात उपयोगही होत नाही आणि अडथळाही येत नाही तेव्हा त्या अध्ययन संक्रमणाला काय म्हणतात. मग त्या अध्ययन संक्रमणाला काय म्हणतात, तर शून्य संक्रमण म्हणतात. अध्ययन संक्रमणाचे किती प्रकार आहेत, मुख्य 3 प्रकार आहेत. ठीक आहे, मग त्यातला पहिला प्रकार कोणता आहे, तर तो आहे सकारात्मक संक्रमण किंवा धन संक्रमण. मग या धन संक्रमणामध्ये काय होतं बघा, एखादा नवीन कौशल्य शिकवत असताना जुन्या कौशल्याचा जर उपयोग होत असेल, फक्त उपयोग होत असेल. ठीक आहे, खाली मी डिटेल्समध्ये सांगतो बघा. पुढे बघा, इथे डिटेल्समध्ये सांगतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, सकारात्मक संक्रमण म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, धन संक्रमण म्हणतो. मग याचा अर्थ काय होतो,
की पूर्वज्ञान नवीन गोष्ट शिकण्यास काय करतंय, मदत करतंय. जर मदत करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, धन संक्रमण म्हणतो. मग उदाहरण बघा, सायकल चालवणाऱ्याला स्कूटर शिकणं काय होतंय, सोपे जातं. हे कशाचं उदाहरण आहे, तर हे सकारात्मक संक्रमण, त्यालाच काय म्हणतात, धन संक्रमण म्हणतात. त्याचं हे काय आहे, उदाहरण आहे. हे उदाहरण सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. दुसरं कोणतं आहे, नकारात्मक संक्रमण आहे. मग नकारात्मक संक्रमण म्हणजे काय, तर पूर्वज्ञान नवीन गोष्ट शिकण्यास काय करतंय, अडथळा करतंय. त्याला आपण काय म्हणतो, नकारात्मक संक्रमण म्हणतो किंवा ऋण संक्रमण म्हणतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. जसा प्रश्न येईल तसं उत्तर लिहायचं. ठीक आहे. मग उदाहरण पाहिलं बघा, मराठी कीबोर्ड वापरणाऱ्याला इंग्रजी टायपिंग करताना काय येतात, अडचण येते किंवा अडथळा येतो. मग हे कोणतं संक्रमण आहे, हे नकारात्मक आहे. हे धन आहे. आणि जिथं बघा मदतही होत नाही आणि अडथळा होत नाही, तर ते कोणतं संक्रमण असतंय, तर ते शून्य संक्रमण असतं, ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 17. विशेष गरज असणाऱ्या बालकांना सामान्य मुलासोबत एकाच वर्गात सर्व सोयी सुविधासह शिकवणे ही संकल्पना कोणत्या नावाने ओळखली जाते, यालाच काय म्हणतो आपण, समावेशक शिक्षण म्हणतो. मग समावेशक शिक्षणामध्ये काय, सामान्य मुलं त्याचबरोबर विशेष गरजा असणारी बालकं किंवा दिव्यांग बालकं किंवा वंचित गटातील मुलं हे सगळे काय होतात, एकत्र शिकतात. त्याला आपण काय म्हणतो, सर्वसमावेशक शिक्षण म्हणतो. पुढे जाऊया. 18 नंबर. अध्ययनाच्या अंतर्गत किंवा व्यक्तिगत घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो. बघा, आता अध्ययनाचे सुद्धा पुन्हा दोन घटक असतात. एक कोणता असतो, अंतर्गत किंवा व्यक्तिगत घटक, आणि दुसरा काय असतो, बाह्य घटक असतो. मग अंतर्गत घटकामध्ये काय येते बघा बरं, तीव्र प्रकाश, आवाजाचा मोठेपणा, व्यक्तीची आवड किंवा अभिरुची आणि वस्तूचा आकार. मग व्यक्तीची आवड किंवा अभिरुची हे काय येतंय, अंतर्गत घटकामध्ये येते. आणि हे तीव्र प्रकाश, आवाजाचा मोठेपणा, वस्तूचा आकार हे सगळे कोणते घटक आहेत, तर हे बाह्य घटक आहेत. कोणते घटक आहेत, बाह्य घटक आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक पाहण्या एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. मित्रांनो, आपण महा TET परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स किंवा रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या बॅचमध्ये तुम्हाला कोणते विषय शिकवले जातील, तर यामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे 2 विषय तुम्हाला या ठिकाणी शिकवले जातील. आपल्या कोर्सचं स्वरूप कसं असणार आहे, तर हा रेकॉर्डेड स्वरूपाचा कोर्स असणार आहे. मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार याच्यामध्ये काय केव्हाही लेक्चर पाहू शकता आणि कितीही वेळा लेक्चर तुम्ही काय करू शकता, पाहू शकता. ठीक आहे. मग यामध्ये काय असेल, तर यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार काय असेल, दोन्ही विषयाचे लेक्चर असतील. त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार दोन्ही विषयाचे काय असतील, स्पेशल नोट्स असतील. आणि प्रत्येक प्रकरणानुसार दोन्ही विषयाचे काय असेल, ऑनलाईन टेस्ट असेल. ठीक आहे. म्हणजे इथं बघा, तुमच्या संकल्पना क्लिअर केल्या जातील. त्याच्यानंतर त्या नोट्समधून त्या संकल्पनाला रिव्हिजन दिली जाईल आणि ऑनलाईन टेस्टमधून तुमचा त्या ठिकाणी काय केलं जाईल, सराव करून घेतला जाईल. ठीक आहे. मग जर हे 2 विषय आपल्या परीक्षेमध्ये किती मार्काला आहेत, तर हे 60 मार्काला आहेत. मग जर तुम्ही आपला कोर्स केला तर या ठिकाणी आपण तुम्हाला काय करतोय, 50 पेक्षा जास्त मार्काचे काय करतोय, हमी देतोय किंवा 100% गॅरंटी देतोय की तुम्हाला कमीत कमी काय होतील, 50 मार्क पडतील. पण जास्तीत जास्त आपण तुम्हाला तसं तर 50 पेक्षा जास्त म्हणजे 55 किंवा 56 मार्क या ठिकाणी आपल्या कोर्समधून तुम्हाला काय होणार, 100% पडणार. कारण एवढं दर्जेदार आपण शिकवतोय, एवढ्या दर्जेदार नोट्स देतोय आणि आपली ऑनलाईन टेस्टमध्ये सुद्धा काय असते, तेवढीच दर्जेदार असते. ठीक आहे. मग हा कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे पहा, तर हा पेपर 1 साठी उपयुक्त आहे आणि पेपर 2 साठी सुद्धा उपयुक्त आहे. म्हणजे ज्यांना एक पेपर द्यायचा आहे त्यांना पण फायद्याचा आहे, ज्यांना पेपर दुसरा द्यायचा आहे त्यांना पण फायद्याचा आहे आणि ज्यांना दोन्ही पेपर द्यायचे आहेत त्यांना सुद्धा काय आहे, फायद्याचं आहे. का फायद्याचं आहे दोन्ही पण पेपरसाठी, तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे दोन्ही विषय काय आहेत, दोन्ही पेपरला कंपल्सरी आहेत आणि दोन्ही पेपरमध्ये हे सारखेच विषय आहेत. म्हणजे यांचा सिलेबस एकदम सारखा आहे. पहिल्या घटकापासून तर शेवटच्या घटकापर्यंत यांचा सिलेबस काय आहे, पूर्णपणे सारखा आहे. म्हणून बाकीच्या सारखं आपण फसवणूक करत नाही. हाच कोर्स मी असा देऊ शकलो असतो, पेपर 1 साठी वेगळा कोर्स आणि पेपर 2 साठी वेगळा कोर्स, आणि म्हटलं असतं चला दोन्ही पेपरचे पैसे द्या. तसं करायची गरज नाही. दोन्हीकडे काय आहे, तोच सिलेबस आहे. मग याची किंमत किती मित्रांनो, फक्त 1000 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपल्या कोर्सला जॉईन झाले तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटेल, 499 रुपयाला. ठीक आहे. मग 499 रुपये आपले आहेत. 24 रुपये काय करतात, ॲप्लिकेशनवाले घेतात त्यांचे चार्जेस. असे तुम्हाला एकूण ॲप्लिकेशनमध्ये किती पेमेंट करावं लागतंय, 523 रुपये पेमेंट ॲप्लिकेशनमध्ये करावं लागतंय. मग ॲप्लिकेशनचं नाव काय आपल्या, तर ॲप्लिकेशनचं नाव आहे NG क्लासेस. या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचं, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोअरला डायरेक्ट जाऊनही तुम्ही
डाउनलोड करू शकता किंवा मला जर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केला 77 75 88 12 88 या नंबरवरती की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा पाठवून दिली जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना काय होतंय, ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही बऱ्याच शिक्षक बांधवांना. मग तुम्ही डायरेक्ट आपल्या या नंबरवरती गुगल पे किंवा फोनपेला 96 89 14 16 30 हा आपला नंबर आहे. याच्यावरती जर डायरेक्ट 499 रुपये पाठवले तरी मी तुम्हाला काय कोर्सला त्या ठिकाणी जॉईन करू शकतो. ठीक आहे. फरक काय आहे, तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तर तुम्हाला किती पेमेंट करावं लागतंय, 523 रुपये. पण याचा फायदा काय होतोय, तर तुम्ही आपल्या कोर्सला आपोआप जॉईन होताय. म्हणजे मला जॉईन करायची गरज नाही, तुम्ही ऑटोमॅटिक जॉईन होताय. आणि जर माझ्या या नंबरवरती पैसे पाठवले तर तुम्हाला फक्त 499 रुपये पाठवायचे आहेत आणि मला मेसेज करायचा की सर आम्ही पैसे पाठवले. तुमचा मेसेज आल्याबरोबर 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, कोर्सला जॉईन केलं जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, कारण जास्त वेळ घेणार नाही तुमचा. प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक मानल्या जाणाऱ्या विल्यम वुंट यांनी जर्मनीतील लिपझिग विद्यापीठात पहिली प्रयोगशाळा कोणत्या वर्षी सुरू केली. बघा आठवतंय का, पहिल्या प्रश्नाच्या स्पष्टीकरणामध्ये मी सांगितलं होतं या विल्यम वुंटचं. मग विल्यम वुंटनी पहिली प्रयोगशाळा कधी सुरू केली होती, तर ती 1879 ला केली होती. कुठं केली होती, तर ही जर्मनीतल्या लिपझिग विद्यापीठामध्ये. म्हणून याला काय म्हटलं जातं, या विल्यम वुंटला प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक म्हणलं जातं. भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे की प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक कोण आहे, मग तो कोण आहे, विल्यम वुंट आहे. याला का प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक म्हटलं जातं, तर याने काय केलं होतं, जर्मनीतल्या लिपझिग या ठिकाणी जगातली पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा स्थापन केली होती. आणि ती कोणत्या वर्षी स्थापन केली होती, 1879 या वर्षी त्याने स्थापन केली होती. ठीक आहे. पुढे बघा 20 नंबर, गेसाल्ट या जर्मन शब्दाचा अर्थ समष्टी किंवा पूर्णत्व असा होतो. या संप्रदायाच्या स्थापनेशी खालीलपैकी कोणतेही मानसशास्त्रज्ञ संबंधित आहे. आता काय विचारलंय की गेसाल्ट हा जो संप्रदाय आहे, मग ह्या गेसाल्ट प्रकारचे किंवा पूर्णत्ववादी किंवा समष्टीवादी किंवा यालाच काय म्हटलं जातं, मर्मदृष्टी म्हटलं जातं. मग हे मर्मदृष्टीवादी सायंटिस्ट कोणते आहेत, तर हे कोणते आहेत बघा, मॅक्स वर्धायमर, कोहलर आणि कोपका हे काय आहेत, समष्टीवादी मानसशास्त्रज्ञ आहेत. ठीक आहे. इथं प्रश्न आपल्याला असा सुद्धा विचारलेला आहे की गेसाल्ट या जर्मन शब्दाचा अर्थ काय होतो. मग गेसाल्ट या जर्मन शब्दाचा अर्थ काय होतो, समष्टी किंवा पूर्णत्व होतो. हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. मग समष्टीवादी संप्रदायाची सुरुवात कोणी केली पहा, तर समष्टीवादी संप्रदायाची सुरुवात मॅक्स वर्धामायरने केली होती आणि कोहलर आणि कोपका यांनी काय केला, तिचा विस्तार केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या समष्टीवादीलाच काय म्हटलं जातं, यालाच मर्मदृष्टीमूलक अध्ययन म्हणलं जातं. ठीक आहे. हा लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे बघा बाकीचे पर्याय पण महत्वाचे आहेत. हे वॉटसन आणि स्किनर, हे वॉटसन म्हटलं की तुम्हाला सांगितलं मी, वॉटसन कोण आहे, वर्तनवादी आहे. वॉटसन आणि स्किनर हे दोघं पण काय आहेत, वर्तनवादी आहेत. युग आणि फ्राईड कोण आहेत, तर हे मनोविश्लेषणवादी आहेत. दोन्ही पण लक्षात ठेवायचं, यांच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. पुढे जाऊया 21 नंबर, व्यक्तिमत्व हा शब्द लॅटिन भाषेतील पर्सोना या शब्दापासून बनला आहे. मूळ लॅटिन भाषेत पर्सोना या शब्दाचा अर्थ काय होतो, मग पर्सोना या शब्दाचा अर्थ काय होतो, तर तो होतो मुखवटा. काय होतो, मूळ पर्सोना या शब्दाचा लॅटिन भाषेतला अर्थ काय आहे, तर लॅटिन भाषेतला त्याचा अर्थ आहे मुखवटा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपल्याला असा सुद्धा विचारू शकतात की व्यक्तिमत्व हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून तयार झालाय. मग कोणत्या लॅटिन भाषेतील शब्दापासून तयार झालाय हा, तर पर्सोना या शब्दापासून काय झालाय, व्यक्तिमत्व हा शब्द तयार झालाय. आणि ह्या पर्सोना शब्दाचा लॅटिन भाषेमधला अर्थ काय आहे, तर तो मुखवटा आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 22, स्मरण प्रक्रियेतील घटकांचा योग्य शास्त्रीय क्रम खालीलपैकी कोणता. ठीक आहे. खूप महत्वाचं आहे स्मरण प्रक्रियेमधलं घटकांचा योग्य आपल्याला शास्त्रीय क्रम विचारलाय. मग याच्यामध्ये बघा सगळ्यात आधी काय होतंय तर ती माहितीचं ग्रहण केलं जातं. सगळ्यात आधी काय केलं जातंय, ग्रहण केलं जातं, नंतर धारणा केली जाते, नंतर पुनरुत्पादन आणि प्रत्यभिज्ञान. मग हाच काय योग्य क्रम आहे कशाचा, स्मरण प्रक्रियेचा. मग या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो. स्मरणाची प्रक्रिया योग्य क्रमाने चालते. मग प्रथम माहितीचं काय केलं जातंय, ग्रहण केलं जातं, मग ती मेंदूमध्ये काय होती, धारण केली जाते आणि गरज पडेल तेव्हा तिचं पुनरुत्पादन केलं जातं किंवा रिकॉल केला जातो आणि समोर ती वस्तू आल्यास तिची प्रत्यभिज्ञा म्हणजेच तिची ओळख केली जाते. प्रत्यभिज्ञा म्हणजेच काय, ओळख केली जाते. ठीक आहे. मग हे चारही क्रम लक्षात ठेवायचे, ग्रहण, धारणा, पुनरुत्पादन आणि प्रत्यभिज्ञा किंवा ओळख. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 23, वर्गातील एखादा विद्यार्थी वारंवार चोरी करतो, खोटे बोलतो किंवा आक्रमक वर्तन करतो अशा समस्या प्रधान बालकांचा
सखोल अभ्यास करण्यासाठी कोणतीही पद्धती सर्वात उपयुक्त ठरते? मग तुम्हाला मी अध्यापन पद्धती शिकताना सांगितलंय बालकांच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात, तर त्या ठिकाणी जीवन वृत्तांत पद्धती वापरतात. आणि जीवन वृत्तांत पद्धतीला दुसरा शब्द कोणता आहे, तर त्यालाच केस स्टडी म्हणतात. ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं जातं, बालकाच्या वर्तनाचा सखोल अभ्यास केला जातो. ठीक आहे, पुढे जाऊया. 24 नंबर, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत मांडताना चार्ल्स स्पियरमन यांनी कोणत्या दोन महत्वाचे घटक सांगितलेत? मग या चार्ल्स स्पियरमननी बुद्धिमत्तेचे दोन महत्वाचे घटक काय सांगितलेत? एक सांगितलाय जी फॅक्टर आणि दुसरा सांगितलाय यस फॅक्टर. जी फॅक्टर म्हणजेच काय, तर सामान्य घटक, आणि यस फॅक्टर म्हणजेच काय, विशिष्ट घटक. ठीक आहे, पुढे जाऊया. 25 नंबर महत्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय पाठ्यचर्य आराखडा 2005 च्या मार्गदर्शक तत्वानुसार शिक्षणाची रचना खालीलपैकी कोणत्या सिद्धांतावर प्रामुख्याने आधारित आहे? प्रश्न वाचायचा आहे आणि तुमच्या मनाला जे उत्तर वाटेल ते उत्तर कमेंटमध्ये सांगायचं. मला गॅरंटी आहे की तुम्ही सगळे काय करणार आहेत, याचं उत्तर 100% सांगणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पर्याय व्यवस्थित वाचायचे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, निगेटिव्ह उत्तर द्यायचं नाही. नेहमी उत्तर कसं द्यायचं आहे, पॉझिटिव्ह द्यायचं आहे. तुम्ही 100% उत्तरापर्यंत जाता याची मला खात्री आहे. म्हणून काय करायचं आहे, हे उत्तर सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. आणि आपला व्हिडिओ, एक विनंती आहे की तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवारांना नक्की काय करत चला, शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.